दोन संख्या 2:3 या प्रमाणात आहेत. जर लहान संख्येचा 20% मध्ये 40 मिळवले तर येणारी संख्या मोठ्या संख्येच्या 10% आणि 50 आणि 45 यांच्या बेरजे इतकी असेल तर लहान संख्या शोधायची. आता बघा दोन संख्या 2:3 प्रमाणात आहेत. मी म्हणतो पहिली संख्या 2x आहे. त्या संख्येच्या 20% मध्ये म्हणजे याच्या 20% मध्ये किती मिळवले आपण 40. तर जी काही येते ती संख्या कोण आहे मोठ्या संख्येच्या 10% मध्ये. मोठी संख्या 3x त्याच्या 10% मध्ये आणि 45 यांच्या बेरजे एवढी आहे. तयार करून घेतलं आपण आपल्याला पाहिजे तसं. मग हे सॉल्व्ह करू आपण. 20 एके 20 20 100 म्हणजे काय आलं 2x/5 अधिक इथं किती आलं 40 इज इक्वल टू ह्या शून्याला शून्य गेले इथं काय आलं 3x/10 अधिक 45. मला सांगा हे 3x/10 इकडे घेतलं मी. ओके मग हे काय होणार 2x/5 वजा 3x/10 आणि इकडे काय येणार 45 वजा 40 5 आलं. जमलं. हे सॉल्व्ह करू. दोघांचा छेद मी 10 करू शकतो. ह्याला 2 न गुणला ह्याला पण 2 न गुणा 2 4x 4x वजा 3x ह्याला 1 नच गुणायला लागलं इज इक्वल टू 5. 4x वजा 3x किती येणार x. मग x म्हणजे काय आलं 10 50. x ची व्हॅल्यू काय आली 50. लगेच 50 वगैरे उत्तर लिहायचं नाही. त्यांनी काय सांगितलं लहान संख्या काय 2x. मग x म्हणजे 50 आहे तर 2x म्हणजे काय असणार आहे मग 100. फक्त तुम्हाला इक्वेशन तयार करून मांडायचे होते. दुसरं काहीही प्रश्नात नव्हतं. आणि दुसरं तुम्ही काही लॉजिक लावू पण नाही शकत. ट्रिक्स बिक्स काही लागत नसतात. कन्सेप्टवर फोकस करा. मी 100दा ओरडणार आहे कारण तुम्ही ऐकत नाही. तुम्ही ट्रिक्सच्या व्हिडिओजला व्ह्यूज वाढवताय की ज्याचा काही नाही त्यांना तात्पुरता आनंद मिळतो तुम्हाला. तुम्ही कन्सेप्टचे लेक्चर बघा तरच तुम्हाला परीक्षेत मार्क मिळणार आहेत.